हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असा हा ताटावरचा रुमाल किंवा टेबल मॅट म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात। खूप सोपी पद्धत आहे, स्टेप बाय स्टेप मी इथे सांगणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। खूप सोपी पद्धत आहे बनवायची। याच्यापेक्षा मोठी टेबल मॅट कशी बनवायची ते सुद्धा मी सांगणार आहे। इथे मी हे 6 रंग वापरणार आहे। पिवळा, केशरी, जांभळा, आकाशी, हिरवा आणि लाल हे 6 रंग वापरून मी ही टेबल मॅट बनवणार आहे। तुमच्या आवडीनुसार कोणतेही रंग तुम्ही इथे वापरू शकता। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला मी इथे जांभळा रंग घेतलेला आहे आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे। इथे आपल्याला स्लिप नॉट तयार करून घ्यायचे आहे। स्लिप नॉट 1 2 3 4 5 चेन तयार करायच्या आणि पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे चेन तयार करायच्या 1 2 3 3 चेनचा हा एक खांब झाला। तीन चेनचा एक खांब आणि हा आपला दुसरा खांब, म्हणजे एकूण आपले 2 खांब तयार झालेले आहेत। इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सुरुवातीला 3 चेन केल्या, तो एक खांब आणि एकूण आपण 11 खांब तयार करून घेतले। त्यानंतर आपल्याला सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। इथे आपला हा पहिला राउंड तयार झालेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला उंच खांब करायचा आहे 1 2 3 4 उंच खांब करायचा म्हणजे ट्रिपल क्रोशे करायचा आहे आपल्याला। त्यासाठी आपण 4 चेन तयार केल्या आणि गॅप साठी इथे 1 2 3 चेन, म्हणजे एकूण आपण 7 चेन तयार केलेल्या आहेत। त्यानंतर सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा असा आणि दुसरा जो खांब आहे 2 नंबरचा, पहिल्या ठिकाणी तर आपण चेन केला, दुसऱ्या ठिकाणी जो खांब आहे इथे हा उंच खांब करायचा। 2 वेळेला 3 लूप सुईतून काढून घ्यायचे आहेत 1 2 3। त्यानंतर 1 2 3 3 चेन ह्या गॅप साठी करणार आहोत आपण। इथे पूर्ण राउंड आपल्याला ट्रिपल क्रोशे करायचा आहे, तर 2 वेळा सुईवर वेढा घालायचा आहे आणि पुढच्या खांबावर इथे हा ट्रिपल क्रोशे करून घ्यायचा। त्यानंतर 1 2 3 चेन पुढच्या खांबावर हे उंच खांब अशा पद्धतीने पूर्ण राउंड करून घ्यायचा आहे। तर इथे मी हा राउंड पूर्ण करून घेते। उंच खांब झाल्यानंतर 3 चेनचा गॅप द्यायचा आहे। इथे मी हा राउंड पूर्ण करून घेतला। शेवटी 1 2 3 चेन करायच्या आणि सुरुवातीला आपण 7 चेन केल्या होत्या 1 2 3। चौथ्या चेनवर इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। हा झाला आपला दुसरा राउंड। तिसऱ्या राउंड साठी 1 2 3 चेन, म्हणजे हा एक खांब तयार झाला। त्यानंतर गॅप साठी आपल्याला 2 चेन तयार करायच्या आहेत। तर हा जो 3 चेनचा गॅप आहे तिथे एक खांब करून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 चेन 1 2 चेन आणि पुढचा हा जो 3 चेनचा गॅप आहे उंच खांबानंतरचा, इथे
तिथे आपल्याला खांब करायचा आहे. एक खांब करायचा, 2 चेन आणि तिथेच एक खांब, 2 चेन आणि पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा एक खांब, 2 चेन, एक खांब, 2 चेन, पुढच्या 3 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, 2 चेन आणि एक खांब. प्रत्येक खांबानंतर आपण 2-2 चेन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने लूप करायचे आहेत. 3 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, 2 चेन, एक खांब. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. शेवटी 2 चेन करायच्या आणि सुरुवातीला आपण 5 चेन केल्या होत्या, तर तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर हे 2 चेनचा गॅप दिलेला आहे आपण, तिथे एक मुका खांब करून घ्यायचा आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे आपल्याला खांब तयार करायचा आहे. 1 2 खांबानंतर 2 चेन आणि तिथेच 2 खांब, 1 2 आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब. त्यानंतर पुढच्या या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब, 1 2 2 चेन, 2 खांब, पुढच्या गॅपमध्ये एक मुका खांब, पुढच्या पुन्हा गॅपमध्ये 1 2 खांब, 2 चेन आणि तिथेच 2 खांब. एका या गॅपमध्ये एक वेळेला एक मुका खांब आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 चेन, 2 खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला. सुरुवातीला आपण पहिल्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे एक मुका खांब केला होता. दुसऱ्या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब, 2 चेन, 2 खांब. त्यानंतर पुन्हा मुका खांब, 2 खांब, 2 चेन, 2 खांब, एकाच ठिकाणी मुका खांब. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि सुरुवातीला आपण जिथे एक मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आणि एक चेन करून इथे ही लोकर कट करून घ्यायची आहे. इथे आपण आता लाईट ब्लू कलरचा रंग वापरणार आहोत, तर त्यासाठी मी इथे स्लिप नॉट करून घेणार आहे. आणि या 2 चेनच्या कोणत्याही आपण इथे 2 खांब आणि 2 चेन ज्या केल्या होत्या त्या 2 चेनच्या गॅपमध्ये ही लोकर जोडून घ्यायची आहे. एक चेन आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 चेन तयार करायच्या आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे. असे लूप तयार होतील. इथे आपले 2 खांब आहेत, तर त्या 2 खांबांवर 2 मुके खांब करून घ्यायचे. 1 आणि पुढच्या मुख्या खांबावर 1. इथे जो मुका खांब आपण मध्यभागी केला होता तो सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर पुढच्या बाजूला इथे आपण जे 2 खांब केले होते तिथे एक मुका खांब आणि पुढच्या खांबावर एक मुका खांब आणि पुन्हा या 2 चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब. 1 2 3 4 5 6 7 चेन आणि तिथेच एक मुका खांब. त्यानंतर ह्या 2 खांबांवर एक, पुढच्या खांबावर एक मुका खांब आणि त्यानंतर या बाजूचे जे खांब आहेत तिथे 2 मुके खांब. म्हणजे आपले इथे मध्यभागी 4 मुके खांब होत आहेत आणि 5वा मुका खांब 2 चेनच्या गॅपमध्ये. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 आणि तिथेच एक मुका खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे 2 मुके खांब, या बाजूला 2 मुके खांब, इथे 4 मुके खांब करायचे आणि 2 चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब, 7 चेन आणि एक मुका खांब. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. शेवटी फक्त इथे 2 मुके खांब राहिले आहेत, 1 आणि
2. तर त्यानंतर इथे आपण सुरुवातीला जो मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा राऊंड पूर्ण झाला. त्यानंतर या 7 चेनच्या गॅपमध्ये इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला खांब तयार करायचे आहेत. 1 2 3 3 खांब 3 चेन म्हणजे हा एक खांब, हा दुसरा खांब, 3 4 4 खांब, 2 चेन आणि पुन्हा तिथे 4 खांब. 1 2 3 4 4 7 चेनच्या गॅपमध्ये इथे आपण 4 खांब, 2 चेन, 4 खांब. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि पुढच्या या 7 चेनच्या गॅपमध्ये 1 2 3 4 4 खांब, 2 चेन आणि तिथेच पुन्हा 4 खांब. 1 2 3 4 आणि एक चेनचा गॅप द्यायचा. पुन्हा इथे आपल्याला 7 चेनच्या गॅपमध्ये 4 खांब, प्रत्येक वेळेला जिथे जिथे आपण 7 चेन केलेल्या आहेत तिथे 4 खांब, 2 चेन, 4 खांब आणि त्यानंतर दोन्ही गॅपमध्ये इथे एक चेन तयार करायची. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेतला आणि शेवटी इथे एक चेन तयार करायची आहे. एक चेन आणि सुरुवातीला आपण ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा जो खांब आहे तिथे स्लिप स्टिच एक वेळा करायचं आहे. म्हणजे आपल्याला पहिल्या खांबावर नाही तर दुसऱ्या खांबावर खांब तयार करायचा आहे. त्याच्यानंतर इथे 3 चेन तयार करायच्या म्हणजे एक खांब, पुढच्या खांबावर एक खांब, 2 खांब आणि तिसऱ्या खांबावर एक खांब. म्हणजे इथे आपण हा 3 चेनचा एक खांब सोडून दिला आणि त्यानंतर इथे 3 खांबांवर 3 खांब करून ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये एक खांब करायचा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चेन इथे तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच 2 चेनच्या गॅपमध्येच एक खांब तयार करायचा आणि इथे खांबावर खांब. 1 2 3 4 आपण या अगोदरच्या राऊंडला 4 खांब केले होते. तर इकडे 3 खांब, 2 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, 8 चेन, एक खांब आणि 3 खांब आणि ह्या एक चेनच्या गॅपमध्ये इथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन सोडायचा, एक खांब सोडायचा आणि दुसऱ्या खांबावर एक खांब तयार करून घ्यायचा आहे. 1 पुढच्या खांबावर एक खांब, त्यानंतर तिसऱ्या सुरुवातीचा आपण एक खांब स्किप केला. त्यानंतर 2 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, 1 2 3 4 5 6 7 8 चेन आणि तिथेच एक खांब. आणि 3 खांबांवर 3 खांब. तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा. एक सुरुवातीचा सोडून द्यायचा आणि 3 खांबांवर 3 खांब, मध्यभागी आपण 2 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, 8 चेन, एक खांब, पुन्हा 3 खांब आणि या गॅपमध्ये एक चेनच्या तिथे मुका खांब. तर अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी पूर्ण हा राऊंड तयार करून घेतला आणि या गॅपमध्ये आपल्याला एक मुका खांब करायचा आहे आणि सुरुवातीला आपण 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून एक चेन तयार करायची आणि इथे ही लोकर कट करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला दुसरा रंग जोडायचा आहे. इथे आपण आता हिरवा रंग वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही रंग इथे वापरू शकता. जिथे आपण 8 चेन तयार केलेल्या आहेत तिथे हा धागा जोडून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला चेन तयार करायच्या. 1 2 3 चेन
आणि तिथेच खांब तयार करायचे आहेत. 2 3 3 चेनचा एक खांब आणि त्यानंतर हे केलेले 2 खांब, म्हणजे एकूण आपले 3 खांब झालेले आहेत. त्यानंतर 4 5 6 7 7 खांब झालेले आहेत. 3 चेनचा एक खांब आणि एकूण आपण 6 खांब तयार केलेले आहेत. त्यानंतर 2 चेनचा गॅप करायचा आहे आपल्याला इथे आणि पुन्हा त्याच जागेवर जिथे आपण 8 चेन तयार केल्या इथेच आपल्याला 7 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 या 8 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 7 खांब, 2 चेन 7 खांब. त्यानंतर पुन्हा पुढच्या या 8 चेनच्या गॅपमध्ये खांब करायचे आहेत. इथे आपल्याला चेन नाही घ्यायची कुठेच. 1 2 3 4 5 6 7 7 खांब, 2 चेन. हे आपल्याला 8-8 चेनच्या गॅपमध्ये प्रत्येक वेळेला 7 खांब, 2 चेन 7 खांब अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. 7 खांब, 2 चेन 7 खांब आणि सुरुवातीला ज्या आपण 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. 1 2 3 आणि एक चेन तयार करायची आणि ही लोकर कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आता दुसरा रंग वापरायचा आहे. इथे मी आता पिवळ्या रंगाची लोकर घेणार आहे. स्लिप नॉट तयार करायची आणि कुठूनही तुम्ही जोडू शकतात. फक्त पहिला खांब आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या खांबावर इथे खांब तयार करायचा आहे. 1 2 3 चेन म्हणजे हा एक खांब. इथे आपल्या पहिल्या राऊंडला 7 खांब होते तर इथे आपण एक सुरुवातीचा सोडून दिला तर म्हणजे आपले इथे 6 खांब तयार होतील. 2 3 2 3 4 5 आणि 6. इथे आपण सुरुवातीला एक खांब सोडल्यामुळे इथे आपले 6 खांब तयार झाले आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे आपल्याला एक खांब करायचा आहे आणि 2 चेन आणि पुन्हा तिथेच एक खांब करून घ्यायचा. 2 चेन एक खांब, 2 चेन एक खांब. पुन्हा आपल्याला इथे आता खांब तयार करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. एक खांब सोडून द्यायचा आणि हा जो गॅप आहे इथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने. त्यानंतर एक खांब सोडायचा आणि दुसऱ्या खांबावर एक खांब. इथे आपण सुरुवातीचा खांब सोडून देणार आहोत. 6 खांब करायचे. 2 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, 2 चेन एक खांब. पुन्हा इथे 6 खांब करायचे. शेवटचा इथे सोडून द्यायचा. या गॅपमध्ये इथे मुका खांब करायचा. अशा पद्धतीने मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. पहिला आपल्याला इथे सोडून द्यायचा आहे खांब. दुसऱ्या खांबावर इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि इथे चेन तयार करायचे आहेत. 1 2 3 चेन म्हणजे एक खांब आणि गॅपसाठी आपण एक चेन तयार करून घेणार आहोत. त्यानंतर एक खांब सोडायचा आणि पुढच्या खांबावर एक खांब तयार करायचा आहे. एक चेनचा गॅप द्यायचा आणि एक खांब सोडून पुढच्या खांबावर एक खांब. 3 खांब आपण इथे केले. त्यानंतर एक चेन तयार करायची
आणि इथे आपण एक खांब, 2 चेन, एक खांब असा केला होता. तर मध्यभागी इथे आपण म्हणजे इथे आपल्याला हा खांब सोडायचा आहे आणि 2 चेनच्या गॅपमध्ये एक खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच एक खांब तयार करून घ्यायचा. त्यानंतर हा जो पहिला खांब आहे तो सोडायचा आहे. एक चेन तयार करायची अगोदर, एक सोडायचा आणि पुढच्या खांबावर एक खांब तयार करून घ्यायचा. एक चेन, पुढचा एक खांब सोडायचा, एक स्किप करायचा, खांबावर खांब, एक चेन, एक सोडायचा आणि पुढच्या खांबावर एक खांब, एक चेन. आणि इथे आपल्याला हा खांब सोडून दिला आपण शेवटचा, या बाजूला सुद्धा सोडून द्यायचा पहिला खांब आणि दुसऱ्या खांबावर एक खांब, सॉरी इथे आपल्याला चेन नाही घ्यायची. या बाजूचा एक सोडला, हा मुका खांब सोडून द्यायचा आणि हा पहिला खांब सोडायचा आहे आणि दुसऱ्या खांबावर एक खांब, एक चेन, एक खांब स्किप करायचा, पुढच्या खांबावर एक खांब, एक चेन, एक सोडायचा, खांबावर खांब. इथे 3 खांब होतात आपले. एक चेन आणि 2 चेनच्या गॅपमध्ये एक खांब, 3 चेन आणि तिथेच एक खांब, एक चेन, एक सोडायचा आणि या बाजूला सुद्धा 3 खांब. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि शेवटी इथे आपण 1 2 3 तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत, म्हणजे हा राऊंड आपला पूर्ण होईल. त्यानंतर आपल्याला मध्यभागी इथे इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 3 चेनवर आपण एक वेळा स्लिप स्टिच करून घेतलं, त्यानंतर पुढच्या खांबावर एक वेळ स्लिप स्टिच केलं, एक चेनचा गॅप दिलेला आहे तिथे स्लिप स्टिच केलं. इथे आपण 3 चेन केल्या होत्या, एक खांब, 3 चेन, एक खांब. मध्यभागी तर आपल्याला तिथपर्यंत स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 3 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. इथून आपण मध्यभागी 3 चेनच्या गॅपपर्यंत स्लिप स्टिच करून घेतलेलं आहे. इथे जे आपण स्लिप स्टिच केलं होतं ते काढून घेणार आहोत. इथे थोडासा बदल आपण इथून सुद्धा सुरुवात करू शकतो. जिथे आपण स्लिप स्टिच केलेलं आहे सुरुवातीला 3 चेनच्या गॅपमध्ये, स्लिप स्टिच करून घेऊयात सुरुवातीला. आणि पुढच्या या गॅपमध्ये इथे एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. तिथे आपल्याला चेन तयार करायच्या आहेत. 3 चेन आणि खांबावर एक खांब, या गॅपमध्ये एक खांब, पुन्हा इथे खांबावर एक खांब, 4 खांब तयार झाले आपले. त्यानंतर या गॅपमध्ये एक खांब आणि इथे खांबावर एक खांब. एकूण आपण इथे 1 2 3 4 5 6 खांब तयार केलेले आहेत. आणि या 3 चेनच्या गॅपमध्ये इथे 1 2 3 खांब केले. 3 चेनच्या गॅपमध्ये पुन्हा 3 चेन आणि तिथेच 3 खांब, 1 2 3 खांब केले. इथे खांबावर एक खांब, एक गॅप, या गॅपमध्ये एक खांब, 2 या खांबावर एक खांब, 3 पुन्हा गॅपमध्ये एक खांब, 4 इथे खांबावर एक खांब, 5 आणि या गॅपमध्ये 6. तर इथे आपल्याला या राऊंडला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅपमध्ये खांबावर खांब,
या बाजूला 6 खांब, 3 खांबांवर 3 खांब आणि गॅपमध्ये 1 खांब, म्हणजे या बाजूला 6 खांब आणि 3 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब, 3 चेन 3 खांब, पुन्हा 6 खांब. हा गॅप सोडून द्यायचा आणि पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 1 खांब, खांबावर 1 खांब, गॅपमध्ये 1 खांब, गॅपमध्ये 1 खांब, इथे दुसरा खांब, गॅपमध्ये पुन्हा तिसरा खांब, इथे खांबावर 1 खांब, चौथा, गॅपमध्ये 1 5 आणि इथे 6, इथे 3 खांब, 3 चेन 3 खांब, पुन्हा या बाजूला खांबावर 1 खांब, गॅपमध्ये 1 खांब, इथे मध्ये जो स्पेस आहे तो सोडून द्यायचा आणि पुन्हा 6 खांब 3 चेन. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला आता स्लिप स्टिच करायचे आहे. सुरुवातीला आपण ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला पुढच्या खांबावर 2 नंबरचा जो खांब आहे तिथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्या खांबावर हा पहिला खांब सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या खांबावर 1 2 3 चेन करून घ्यायच्या आहेत आणि गॅपसाठी आपल्याला 1 चेन तयार करायची आहे. त्यानंतर 1 खांब सोडून द्यायचा आणि पुढच्या खांबावर 1 खांब तयार करायचा. 1 चेन, 1 खांब सोडायचा आणि पुढच्या खांबावर 1 खांब, 1 चेन, 1 सोडून द्यायचा, पुढच्या खांबावर 1 खांब. इथे आपले या अगोदरच्या राऊंडला आपण इथे 3 खांब केले होते, इथे आपला 1 खांब वाढलेला आहे. इथे आपले एकूण 4 खांब झाले आणि इथे ज्या आपण 3 चेन केल्या होत्या तिथे 1 खांब, हा खांब सोडून द्यायचा आणि गॅपमध्ये 1 खांब. त्यानंतर 1 2 3 चेन आणि पुन्हा तिथेच 1 खांब, 1 चेन, 1 खांब सोडून द्यायचा आणि पुढच्या खांबावर 1 खांब, 1 चेन, 1 सोडून द्यायचा आणि पुढच्या या अगोदरचा हा राऊंड जो आहे तो आपण केलेला तशाच पद्धतीने हा सुद्धा करून घ्यायचा आहे. 1 सोडून पुढच्या खांबावर खांब, हा सोडून आपले इथे 4, म्हणजे या बाजूला 5 आणि या बाजूला 5 खांब तयार होतील. इथे आपण आता हा खांब सोडून देणार आहोत आणि पुढच्या खांबावर इथे आपल्याला 1 सोडून द्यायचा आहे आणि हा जो 2 नंबरचा खांब आहे इथे आपल्याला चेन नाही घ्यायची. या बाजूला हा आपण सोडून दिला, हा पहिला खांब सोडून द्यायचा आणि पुढच्या 2 नंबरच्या खांबावर 1 खांब, 1 चेन. तर मी हा अशा पद्धतीने राऊंड तयार करून घेते. या बाजूला आपले 4 खांब आणि मध्यभागी जो गॅप आहे 3 चेनचा तिथे 1 खांब, 3 चेन 1 खांब, पुन्हा या बाजूला 5 खांब. फक्त इथे जेव्हा घेतो आपण इथे जो कट दिसतो तिथे आपण फक्त चेन नाही घेणार, बाकी आपल्याला 1 चेन अशी घ्यायची आहे. तर हा राऊंड मी पूर्ण करून घेते. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतलेला आहे आणि इथे जेव्हा आपण जोडतो तेव्हा इथे आपल्याला चेन न घेता जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करायचं आहे. 3 चेन, जसं आपण या अगोदरचा राऊंड केलेला होता इथे गॅपमध्ये हा खांब सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि गॅपमध्ये 1 खांब, खांबावर 1 खांब, गॅपमध्ये खांबावर 1 खांब आणि इथे आपल्याला 3 खांब करून घ्यायचे. 3 खांब 3 चेन, जसं आपण इथे केलेला होता. या ब्लॉक्स नंतर हा राऊंड, त्याच्यानंतरचा असा राऊंड असेल, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीने आता इथे आपण हा जो राऊंड केलेला आहे तसाच यानंतरचा राऊंडसुद्धा करून घ्यायचा आहे. तर मी इथे काही राऊंड्स तयार करून घेते.
हा एक राऊंड पिवळ्या रंगानेच तयार करून घेणार आहे। मध्यभागी इथे एक खांब करायचा, इथे 2 3 मध्यभागी खांबावर एक खांब 4, मध्यभागी 5, इथे 6 खांबावर एक खांब, इथे 7, इथे 8 आणि इथे आपल्याला 3 खांब करून घ्यायचे आहेत। म्हणजे एकूण आपले 11 खांब तयार होतील। 11 खांबानंतर 3 चेन, पुन्हा तिथेच 3 खांब। या अगोदरचा हा जो राऊंड केलेला आहे अशाच पद्धतीने, फक्त आपले इथे काही राऊंड्स वाढतील। जसे आपण आता इथे 4 खांब झालेले होते आपले, 1 2 3 4 आणि या 3 चेनच्या गॅपमध्ये एक 5। यानंतरचा जो राऊंड असेल तिथे आपले 5 खांब इकडे येतील आणि मध्यभागी 6 आणि याच्या अशा पद्धतीने तुम्हाला किती राऊंड्स हवे आहेत त्याच्यानुसार तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर मी इथे काही राऊंड्स तयार करून घेते। इथे मी हे काही राऊंड्स तयार करून घेतले। किती राऊंड बनवले ते मी दाखवते। इथे आपण जांभळ्या रंगाचे 1 2 3 4 राऊंड तयार करून घेतले। त्यानंतर 1 2 3 राऊंड आपण स्काय ब्लू कलरने बनवलेले आहेत आणि एक राऊंड फक्त आपण हिरव्या रंगाने बनवलेला आहे आणि बाकी 1 2 3 4 5 राऊंड आपण पिवळ्या रंगाचे बनवले आणि 1 2 3 4 5 6 राऊंड आपण केशरी रंगाने बनवले आणि फक्त शेवटचा एक राऊंड आपण लाल रंगाने बनवून घेतलेला आहे। तर आपले सुरुवातीपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 राऊंडमध्ये हे ताटावरचं आपलं तयार झालेलं आहे। यापेक्षा जर तुम्हाला आणखी काही राऊंड्स वाढवायचे असतील, टेबल मॅट बनवायची असेल मोठ्या आकाराची, तर तुम्ही आणखी काही राऊंड बनवू शकतात। इथे 9वा हा जो आपण पिवळ्या रंगाने सुरुवात केली होती, 9वा आणि 10वा राऊंड आपल्याला रिपीट करायचा आहे। इथे जेवढी मोठी साईज हवी आहे त्या साईजनुसार तुम्ही इथे बनवू शकतात। आणि शेवटचा हा लाल रंगाचा मी राऊंड इथे आपण अशाच पद्धतीने बनवलेला, हा जो 9वा राऊंड जसा बनवला तसाच बनवून घेतलेला आहे मी इथे। इथे फक्त या 3 खांब 3 चेनच्या गॅपमध्ये मी इथे 5 मुके खांब बनवलेले आहेत आणि बाकी आपण इथे आपले 17 खांब होते, केशरी रंगाचे 17 खांब आहेत, तर मी इथे 16 मुके खांब बनवून घेतलेले आहेत आणि या इथला एक आणि सुरुवातीचा एक, जसं आपण इथे खालचं पॅटर्न बनवताना एक एक सोडून दिले तसेच इथे सुद्धा बनवलेले आहेत। म्हणजे इथे 5 आणि या बाजूला 16, या बाजूला 16 आणि पुन्हा 3 चेनच्या गॅपमध्ये 5 मुके खांब। अशा पद्धतीने हे 20 राऊंड्सचं हे आपलं ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे। आता आपण इथे जर तुम्हाला वेगळं काही पॅटर्न बनवायचं असेल ते सुद्धा बनवू शकतात। इथे आपण लटकन लावून घेणार आहोत। तर मी इथे लटकन बनवण्यासाठी बोटावर अशी वेडे घालून घेणार आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 राऊंड मी इथे बोटावर वेडे घालून घेतलेले आहेत आणि हे खालच्या एका बाजूने कट करून घ्यायचं आहे आणि एक धागा असा छोटासा कट करून घ्यायचा आणि हे जे आपण 5 मुके खांब केलेले आहेत तिथे अशा पद्धतीने, इथे जर तुम्हाला वाटत असेल लूप जर कमी घ्यायचे असतील तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। मी इथे 20 राऊंड घेतलेले आहेत, 15 सुद्धा घेतले तरी चालेल, 10 घेतले तरी सुद्धा चालेल जर कमी राऊंड्स हवे असतील तर, इथे लटकन छोटं हवे असेल तर। हे पूर्ण धागे आपण यातून काढून घेणार आहोत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आणि त्यानंतर दोन्ही एका बाजूने असे जोडून घ्यायचे आणि हा जो धागा आहे इथे मी हे पूर्ण धागे असे दोन्ही बाजूने जोडून घेतले आणि हा जो आपण छोटासा धागा आहे तो इथे अशी गाठ बांधून घेणार आहोत
दोन्ही बाजूने 2-3 गाठ अशा ते बांधून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित दिसेल. आणि हे असे सरळ करून एकसारखे दिसतील असे धागे हे कट करून घ्यायचे आहेत. यापेक्षा जर थोडं मोठं हवं असेल लटकन तर तुम्ही कार्डबोर्ड वगैरे वापरू शकता. हा जास्तीचा धागा मी इथे कट करून घेते. हे प्रत्येक कॉर्नरला मी इथे आपले हे 12 कॉर्नर आहेत, तर प्रत्येक कॉर्नरला मी इथे जोडून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.